सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी काही अखंड सादर करीत आहे। शहाणपण येई मागे चाले त्यास, शहाणपण येई मागे चाले त्यास, बोधी सर्वत्रास नीट चला। ठेच लागुनिया खाली पडणारा, ठेच लागुनिया खाली पडणारा, त्यास हासणारा पाहुनिया। मागचा तेव्हाच होतसे शहाणा, बोधी सर्वजना चालताना, बोधी सर्वजना चालताना। याजमध्ये गुरु कोणास म्हणावा, गोठ्यात कोंडावा ज्योती म्हणे। याजमध्ये गुरु कोणास म्हणावा, गोठ्यात कोंडावा ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की माणसाला शहाणपण अनेकदा अनुभव घेतल्यानंतर येते। प्रत्येक अनुभव त्याला काही ना काही शिकवण देत असतो। एखादा माणूस ठेच लागून पडला तर त्याच्या अनुभवातून इतरांनी सावधपणे चालावे ही शिकवण घ्यावी। पडलेल्या व्यक्तींची थट्टा करण्याऐवजी तो का पडला हे पाहून मागे येणारा माणूस सावध होतो आणि खरा शहाणा ठरतो। जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाने इतरांच्या अनुभवातून बोध घ्यावा, त्यामुळे स्वतःच्या चुका कमी होतात। जो स्वतः अनुभवातून काही शिकत नाही किंवा इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकत नाही, ती गुरु होण्यास पात्र नाही। अशा अज्ञानी व्यक्तीला गुरु मानू नये, अशा खोट्या गुरूंवर फुले उपरोधिक टीका करतात। महात्मा फुले सांगतात की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे। दुसऱ्यांच्या चुका पाहून त्यातून शिकणारा माणूसच खरा बुद्धिमान असतो। पडलेल्या व्यक्तीची खिल्ली उडवू नये, त्याऐवजी त्या प्रसंगातून बोध घ्यावा। तसेच समाजाला चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या ढोंगी किंवा अज्ञानी गुरूपासून सावध राहावे। या अखंडाचा मुख्य संदेश असा आहे की अनुभवातून शिकणे, इतरांच्या चुकातून बोध घेणे, विनाकारण उपहास न करणे आणि खोट्या गुरूंच्या मागे न लागता विवेकाने वागणे हाच या अखंडाचा मुख्य संदेश आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।